नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पुढे ज्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रिया चालू होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या MBBS BDS असेल किंवा BMS BHMS असेल, ऑल इंडिया असेल किंवा स्टेट कोटा असेल किंवा अदर स्टेट असेल, तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन्स घेताना आपल्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते असणं गरजेचं आहे, जे डॉक्युमेंट्स आपल्याला रजिस्ट्रेशन करते वेळी सुद्धा लागणार आहेत आणि एखादं कॉलेज मिळालं तर तिथं फिजिकल रिपोर्टिंगच्या वेळी सुद्धा लागणार आहेत. तर त्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण ऑलरेडी बऱ्याच वेळा ग्रुप्समध्ये किंवा पॅरेंट्सला हे सांगितलेले आहेत, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा ॲडमिशन प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. सो त्यासाठी आपण ही एकदा लिस्ट परत एकदा समजावून घेतोय. सो जे विद्यार्थी यावेळीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत तर त्यांनी काळजी घ्यायची आहे की त्यांच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स हे कंपल्सरी आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे व्हाईट बॅकग्राऊंडचे फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट एक 8 ते 10 फोटो तुमच्याकडे असावे. दुसरी गोष्ट आहे आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड, ज्याच्यामध्ये फोटो अपडेटेड असेल किंवा तुमच्या नावाचे काही स्पेलिंग करेक्शन्स नसायला पाहिजेत असं आधार कार्ड. 10वी तुमची स्टेट बोर्ड किंवा SSC बोर्डमधून झाली असेल तर 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट अशा दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. CBSE बोर्डमधून जर 10वी झाली असेल तर फक्त मार्कशीट दिलं जातं, पासिंग सर्टिफिकेट हे सेपरेट येत नाही. त्यानंतर 11वीचं मार्कशीट फक्त ऑल इंडिया कोटामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत असाल तर तिथं 11वीच्या मार्कशीटचा रोल नंबर टाकायला लागतो, सो ते असायला पाहिजे. 12वीचं मार्कशीट हे कंपल्सरी असायलाच पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट रिपीट केलेली आहे, म्हणजे 12वीची बोर्डची परीक्षा 2025मध्ये 24मध्ये आधी दिली असेल आणि नीट रिपीट केली असेल तर अशा विद्यार्थ्यांकडे 12वीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा बोर्डची परीक्षा दिली आणि पहिल्यांदा नीटची परीक्षा दिली त्यांच्याकडे फक्त मार्कशीट असेल, सर्टिफिकेटची काहीही गरज नाही. देन 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 12वी कॉलेज सोडलेला दाखला हा 12वीच्या कॉलेजमध्ये मिळतो, तो असायला पाहिजे. देन नॅशनॅलिटी कम डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्रामध्ये हे कंबाईन एकच डॉक्युमेंट मिळतं ज्याच्यामध्ये नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे असं दोन्ही गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. हे डॉक्युमेंट तहसीलदार ऑफिसमध्ये मिळतं. याला कसलीही एक्सपायरी डेट नसते. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जरी काढलेलं असेल तरी सुद्धा ते डॉक्युमेंट हे व्हॅलिड हे कन्सिडर केलं जातं. त्यानंतर पुढं काय आहे बघा, इन्कम सर्टिफिकेट. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर अशा सगळ्या कॅटेगरी, भलेही ओपन कॅटेगरीमध्ये जरी विद्यार्थी असेल पण फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर हे उत्पन्नाचा तहसीलदारचा दाखला हा तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि हा दाखला एप्रिल 2026 तिथून किंवा त्याच्यानंतर काढलेला असायला पाहिजे. एप्रिल 2026च्या अगोदर काढलेला दाखला हा व्हॅलिड पकडला जात नाही, तो एक्सपायर झाला असं कन्सिडर केलं जातं. ज्या विद्यार्थ्यांनी नीट रिपीट केली आहे त्यांच्याकडे गॅप सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते स्टॅम्प पेपरवरती असेल तर अजून बेटर आहे. इतर स्टेटमध्ये जात असाल तर हे शक्यतो इंग्लिशमध्ये असावं, अदर स्टेटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जर भाग घेणार असेल तर. मायग्रेशन सर्टिफिकेट हे 12वीच्या बोर्डाकडून तुम्हाला मिळालेलं असतं, 12वीच्या कॉलेजमध्ये हे दिलं जातं. जर आपण आपलं स्टेट सोडून इतर राज्यामध्ये मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेत असेल तर हे सर्टिफिकेट गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट हा तुम्हाला ग्रुपवरती दिला असेल किंवा अवेलेबल झाला असेल तर त्या फॉर्मॅटमध्येच MBBS, शक्यतो MBBS नाही मिळालं तर BMS डॉक्टरांकडून हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचं आहे किंवा ॲज इट इज तो फॉर्मॅट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जायचं, तिथं ही सगळी माहिती भरून सही शिक्का करून हा दिला जातो. त्यानंतर 12वीच्या कॉलेजमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलं जातं. 12वीच्या कॉलेजमध्ये हे जनरली जे विद्यार्थी MBBS कोर्सला ॲडमिशन्स घेणार आहेत त्यांना हे मागितलं जातं. जर तुम्ही ऑलरेडी LC काढलेला असेल आणि 12वीचं कॉलेज तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट देत नसेल तर काही हरकत नाही, फक्त LC वरती कॅरेक्टर किंवा बिहेवियर गुड असं मेन्शन केलेलं आहे का चेक करायचं. जर आपण कर्नाटक राज्यामध्ये ॲडमिशन्स घेणार असेल तर 11वी आणि 12वी जिथून झाली त्यांच्याकडून एक स्टडी सर्टिफिकेट घ्यायला लागतं. सेम जर आपण तेलंगणा स्टेटमध्ये जर ॲडमिशन्स घेणार असेल तर अगदी 5वी पासून ते 12वी पर्यंत आपण जिथं जिथं शिकलो त्यांच्याकडून स्टडी सर्टिफिकेट हे त्या शाळेमधून आणि त्या कॉलेजमधून घ्यावं लागणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आपण फीच्या सवलती घेणार असो, महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर आपण ॲडमिशन्स घेत असेल तर आपल्याला विद्यार्थ्याचं पॅन कार्ड आणि पॅरेंटचं पॅन कार्ड, ज्याच्यामध्ये वडिलांचं पॅन कार्ड हे कंपल्सरी आहे, तर हे पॅन कार्ड सुद्धा आपल्याला लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालेलं नाही
पण महिन्याभरामध्ये होणार आहे तर ते विद्यार्थी 1 महिना थांबून मग हे पॅन कार्ड काढू शकतात. ज्यांना अजून 1 वर्षभराचा वेळ आहे 18 वर्ष पूर्ण होण्यासाठी, त्यांनी आता मायनरमधलं पॅन कार्ड काढलं तरी चालतं, नंतर ते आपल्याला कन्वर्ट करता येतं. सो हे काही कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत. उत्पन्नाबद्दल मी जरा सांगतो की काही शिक्षक पॅरेंट्स असतात ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे किंवा एक्स आर्मी असतात, तर असे सुद्धा पॅरेंट्स किंवा स्टुडंट्स असतील ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे जाते पण मात्र त्यांना नॉन क्रिमिनल मिळतो, त्यांना कॅटेगरीचे बेनिफिट्स मिळतात, तर त्यांना सुद्धा हे उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे. इवन SC ST उत्पन्न किती जरी असेल तरी सुद्धा हा उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचाच आहे. तो 1 वर्षाचा काढायचा आहे का 3 वर्षाचा काढायचा असं बरेचसे पॅरेंट्स विचारतात. तर 1 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा दोन्हीपैकी कुठलाही असेल तरी आपल्याला चालतो, फक्त तो एप्रिल 2026 नंतर काढलेला असायला पाहिजे. हे झाले काही कॉमन डॉक्युमेंट्स. आता कॅटेगरी वाईज काही डॉक्युमेंट्स हे बदलतात, ज्याच्यामध्ये SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी असे 2 डॉक्युमेंट्स मिळतात. ऑल इंडिया कोटामध्ये जर प्रक्रियेमध्ये भाग घेणार असेल तर सेंट्रलचा एक दाखला वेगळा मिळतो. जनरली विद्यार्थ्यांकडे स्टेटचा जातीचा दाखला असतो, पण ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर सेंट्रलचा दाखला वेगळा मिळतो, तो काढायला लागतो. सेम NT SBC OBC VJ ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी असायला पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर असायला पाहिजे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड आहे का हे त्या सर्टिफिकेटच्या खाली एका लाईनमध्ये मेन्शन केलेलं असतं, ते एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी बऱ्याच लोकांची आलेली नाही, तर त्याला जनरली दरवर्षी एक पर्याय दिला जातो की ॲटलिस्ट ह्याचं टोकन असावं व ॲडमिशन मिळाल्यावरती तुम्ही फायनल व्हॅलिडिटी जमा करू शकता, असा पर्याय दरवर्षी दिला जातो. पण प्रयत्न करायचा आहे की फायनल व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट हे प्रक्रिया चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला मिळावं. त्यानंतर जर आपण ऑल इंडिया कोटाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार असेल तर सेंट्रल OBC हा सेपरेट दाखला मिळतो. हा सेंट्रल OBCचा दाखला ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी जे फक्त स्टेट कोटाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत, तर अशा विद्यार्थ्यांकडे SC BC कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे 3 असणं गरजेचं आहे. आणि मराठा कॅटेगरीचे विद्यार्थी जर ऑल इंडिया कोटाच्या प्रक्रियेमध्ये जाणार असतील तर त्यांच्याकडे सेंट्रल EWS असणं गरजेचं आहे. सेंट्रल EWS मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचंच आहे. ह्या व्यतिरिक्त जैन स्टुडंट्स असतील, लिंगायत असतील, मुस्लिम असतील, तर अशा स्टुडंट्सला स्टेटचं EWS सुद्धा मिळतं, जे स्टेटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये यूज करता येतं. ऑल इंडिया कोटाच्या प्रक्रियेमध्ये जायचं असेल तर सेंट्रलचं EWS हे सेपरेट ह्या विद्यार्थ्यांना काढायला लागणार आहे. फक्त मराठा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना स्टेटचं EWS मिळणार नाही, जरी मिळालं तरी ते कन्सिडर केलं जाणार नाही. स्टेटच्या प्रक्रियेमध्ये SC BC मधून जायला लागेल, ऑल इंडिया कोटाच्या प्रक्रियेमध्ये EWS मधून जायला लागेल. सो हे काही कॉमन डॉक्युमेंट्स आहेत जे रजिस्ट्रेशनच्या वेळी आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना डिसॅबिलिटी आहे तर ते डिसॅबिलिटीचं एक UDID कार्ड एक असतं, त्यासोबतच जे काही रिजनल सेंटर्स केलेले आहेत डिसॅबिलिटीच्या व्हेरिफिकेशनसाठी तर तिथलं एक सर्टिफिकेट हे घ्यायला लागतं. त्यानंतर काही असे कॉलेजेस असतात जिथं मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात, म्हणजे हिंदी मायनॉरिटीचं कॉलेज, मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज, जैन मायनॉरिटीचं कॉलेज. तर मायनॉरिटीमध्ये जे अशा विद्यार्थी येतात तर त्यांना मायनॉरिटीचे सर्टिफिकेट्स म्हणजे एक ॲफिडेविट बनवायला लागतं. मुस्लिम असेल, जैन असेल किंवा मातृभाषा हिंदी असेल तर ती सगळी 12च्या LC वरती मेन्शन असणं गरजेचं आहे आणि त्याचे सेपरेट तुम्हाला ॲफिडेविटसुद्धा बनवायला लागतात. ज्या विद्यार्थ्यांची 10वी किंवा 12वी हिली एरिया म्हणजे डोंगरी भागातून झाली असेल तर हिली एरियाचं एक सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट तहसीलदारकडून दिलं जातं, ते सर्टिफिकेटही पाहिजे. त्यासोबतच पॅरेंटचं डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स हे एक्स आर्मी असतात, म्हणजे आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये असतात किंवा रिटायर झालेले असतात. तर असे जे स्टुडंट्स आहेत तर त्या पॅरेंट्सचं जिल्हा सैनिक बोर्डातनं मिळणारं सर्टिफिकेट किंवा जिथं ॲक्च्युअलला सर्व्हिसला आहेत ते सर्व्हिस सर्टिफिकेट आणि पॅरेंट्सचं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे जे ॲक्च्युअल सर्व्हिसमध्ये आहेत किंवा होते तर त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट, अशा दोन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. मुस्लिम किंवा जैन मायनॉरिटीमधून जे विद्यार्थी जाणार आहेत तर त्यांना त्यांच्या रिलिजियस प्लेसवरती एक मायनॉरिटीचं सर्टिफिकेटसुद्धा दिलं जातं की मुस्लिम मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून किंवा जैन मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून.
तर ते सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तुमच्या रिलिजियस प्लेसवरून घ्यायचं आहे. साधारणतः पुढच्या येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ऑल इंडिया कोटा असेल किंवा स्टेट कोटा असेल तर ह्या प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन्स ओपन होतील आणि हे रजिस्ट्रेशन्स ओपन झाल्यावरती हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याकडं रेडी असणं गरजेचं आहे. सो तुम्ही सुद्धा अजून हे डॉक्युमेंट्स बनवले नसतील तर लवकरच या डॉक्युमेंट्सची तयारी करा आणि इथून पुढे तुम्हाला ही जी काही ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे या ॲडमिशन प्रक्रियेसंदर्भात काहीही डाऊट असतील तर आरंभ करिअरच्या काउन्सिलिंग सेंटरचा नंबर देतो 705-706-0758 या नंबरवरती संपर्क करा किंवा जे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी आरंभ करिअरकडे आहेत तर त्यांना हा सगळ्या काउन्सिलिंग प्रक्रियेचा असिस्टन्स हा आमच्याकडून दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी आरंभ करिअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.